आता हा जर का पार्ट बघितला तर ह्यामध्ये इथे ही ॲक्सिस दाखवलेली आहे, त्यानंतर मग इथे हा सर्कल दाखवलेला आहे डॉटेडमध्ये आणि इथून ही लाईन दाखवली. तर हा पोर्शन स्ट्रेट नाही. पॅडमध्ये तुम्ही काय बघितलं होतं, मटेरियल स्ट्रेट ॲड झालं होतं. ओके, त्याच्यानंतर मग रिव्हॉल्वमध्ये काय बघितलं होतं, एका ॲक्सिसच्या अलॉंग मटेरियल ॲड झालं होतं. ओके, म्हणजे हा एवढा पोर्शन तुम्ही समजा रिव्हॉल्व केला. ओके, त्यानंतर मग परत तुम्ही पॅड केलं, तर इथे 3 ऑपरेशन्स होतील. पहिलं पॅड, रिव्हॉल्व आणि परत पॅड. ओके, रिव्हॉल्वचा अँगल किती असेल, 90 डिग्री. ओके, तर हे काय करणार आहोत आपण, एकाच कमांडमध्ये कसं ड्रॉ करायचं ते बघणार. ओके, मग त्यासाठी ऑप्शन आहे रिप कमांड. रिपमध्ये लिहून घ्या, ड्रॉ प्रोफाईल अँड पाथ ऑन परपेंडिक्युलर प्लेन्स. ड्रॉ प्रोफाईल अँड पाथ ऑन परपेंडिक्युलर प्लेन्स. परपेंडिक्युलर प्लेन्सवरती तुम्ही प्रोफाईल आणि पाथ ड्रॉ करणार. ओके, आता इथे मी हा जो फ्रंट प्लेन आहे हा सिलेक्ट केला आणि ते स्केचमध्ये जातो. प्रोफाईल कमांड घेतली, एक वर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. ओके, हॉरिझॉन्टल आणि एक वर्टिकल लाईन ड्रॉ केली. त्यानंतर मी इथे फिलेट जी दिलेली आहे, ओके, तर ती कितीची आहे, 75ची रेडियस आहे. तर इथे फिलेट कमांड घ्यायची, कॉर्नर ह्या लाईन आणि ह्या लाईनमध्ये 75 एंटर केलं. ओके, त्यानंतर मग ह्या पॉईंटपासून इथपर्यंत डिस्टन्स येऊन दिलेलं आहे 95 + 205 म्हणजे 300चा डिस्टन्स आहे. ओके, ह्या लाईनपासून ह्या पॉईंटपर्यंत किती आहे, 300चा डिस्टन्स. तर कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचा, हा पॉईंट सिलेक्ट केला, ही लाईन आणि ही लाईन मध्ये 300चा डिस्टन्स दिलेला आहे, 300 एंटर केला. ओके, त्यानंतर मग हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून या लाईनपर्यंत आपण डिस्टन्स बघू. इथून इथपर्यंत किती दिलेलं आहे, 200चं. ओके, या पॉईंटपासून इथपर्यंत 200 आहे. कन्स्ट्रेंट हा पॉईंट आणि ही लाईन 200 एंटर केलं. कळलं? आता याला इथे एक्झिट केलं. एक्झिट केल्यानंतर आता आपण पार्ट ड्रॉ करू. ओके, पहिलं काय ड्रॉ केलं मी, प्रोफाईल ड्रॉ केली. ओके, दिसतंय का पुढे, पहिलं पार्ट ड्रॉ केला, आता प्रोफाईल ड्रॉ करू. प्रोफाईल आपण परपेंडिक्युलर प्लेनवरती ड्रॉ करणार. ओके, म्हणजे हा जो प्लेन होता तो फ्रंट प्लेन झाला. आता साईड प्लेन जो आहे, की साईड प्लेनवरती मी काय करेन, मी प्रोफाईल ड्रॉ करेन. प्रोफाईल काय आहे तर सर्कल. इथे काय दाखवलं त्याने, 100चा डायमीटर दाखवलेला आहे. तर 100चा डायमीटर असा हा फॉलो होणार आहे. इथे हा प्लेन सिलेक्ट करायचा, स्केचमध्ये जायचा, इथे सर्कल कमांड घेतली, सेंटर पॉईंट इथे जायचा, बाहेर क्लिक करायचं आणि इथे आपण डायमेन्शन जो 100 एंटर. ओके, एक्झिट करायचा. आता इथे रिप कमांड आहे. ओके, आपण पॅड बघितलं होतं, पॉकेट बघितलं, शाफ्ट बघितला, ग्रू बघितला. ओके, आता इथे रिप कमांड बघू. ओके, रिप कमांड सिलेक्ट केली. इथे काय विचारतं आहे, प्रोफाईल. प्रोफाईलमध्ये हा सर्कल आला आणि सेंटर कर्वमध्ये हा पाथ सिलेक्ट केला आणि इथे ओके करायचं. कळलं? प्रोफाईल ही नेहमी क्लोज असणार आहे आणि पाथ तुमचा ओपन असेल किंवा क्लोज असेल. लिहून घ्या, प्रोफाईल इज ऑलवेज क्लोज. प्रोफाईल इज ऑलवेज क्लोज. आणि पाथमध्ये ना, पाथ कॅन बी ओपन ऑर क्लोज. पाथ तुमचं ओपन असेल किंवा क्लोज असेल. म्हणजे हा समजा मी आता पाथ ड्रॉ केला, ही समजा प्रोफाईल घेतली आणि हा समजा पाथ घेतोय. तर रिप कमांड समजा सिलेक्ट केली, प्रोफाईल आणि सेंटर का म्हणजे पाथ आला. ते पाथ तुम्ही ओपन पण ड्रॉ करू शकता आणि क्लोज पण ड्रॉ करू शकता, जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्हाला ड्रॉ करा. आपल्याला आता पाथ कसा आहे, ओपन आहे का क्लोज आहे, ओपन आहे. ओके, रिप कमांड सिलेक्ट केली, प्रोफाईल आणि सेंटर कर्व
ते ओके करायचं. ठीक आहे. आता ह्या पॉईंटपासून ह्याच्या सेंटर पॉईंटपर्यंत किती डिस्टन्स आहे? 300चं. ठीक आहे. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत किती आहे? 300चं डिस्टन्स आहे. म्हणजे ह्या पॉईंटपासून इथपर्यंत हॉरिझॉन्टल असं डिस्टन्स आहे 300चं. ओके. आता हा वरचा जो आहे पोर्शन ह्या पॉईंटला, तो त्यांनी ते काय दाखवलेलं आहे? रेक्टँगल दाखवलेलं आहे, स्क्वेअर दाखवलेलं आहे 200x200चा. हा वरचा सरफेस घेतला, स्केचमध्ये दिलो आणि इथे मी सेंटर्ड रेक्टँगल घेतो. इथे हा सेंटर्ड रेक्टँगलचा ऑप्शन आहे. या पॉईंटला क्लिक केला आणि बाहेर क्लिक करायचं. ओके. त्यानंतर मग कन्स्ट्रेंट समजा सिलेक्ट केला, हा पॉईंट आणि हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके. परत त्याला डबल क्लिक करायचं, या लाईनला आणि ह्या लाईनला 200चं डायमेन्शन द्यायचं. 200 एक्झिट करायचं आहे. आता हे आपण काय करणार आहोत? सरळ डायरेक्शनमध्ये पॅड करायचं. ओके. सरळ आहे हे. ओके. तर पॅड कितीने करायचं आहे? हाईट कितीची आहे? 20ची दिली. ओके. 20ने आपण पॅड करणार आहे. ओके. तर ते वरती करायचं की खाली करायचं? पॅड खाली करायचं. ओके. 200च्या आतमध्ये येणार आहे. तिथे मिस्टेक अशी होते की पॅड करताना ते वरती पॅड करतात. ओके. तर ते 200 + 20 होईल. किती होतं? 20 होतं ना. तर आपल्याला 200च्या आतमध्ये करायचं, तिथे रिव्हर्स डायरेक्शन करायचं आणि ओके केलं. कळलं? सेम आता इकडच्या साईडला काय दाखवलं त्यांनी? या साईडला इथे साईड व्ह्यूमध्ये दिसेल काय दिसतोय? हा सर्कल दिसतोय. सर्कलचा डायमीटर किती आहे? 230चा डायमीटर दिलेला आहे. सेम हा फेस सिलेक्ट केला, स्केचमध्ये गेलो, इथे मी सर्कल ड्रॉ करतो. एंटर. कळलं? एक्झिट करायचं. सेम आता हे मी पॅड करेन रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. हाईट किती आहे? इथे किती दिलेले आहे? 20. ओके. इथून हा असा क्रॉस सेक्शन दाखवला, इथून ही लाईन टाकलेली आहे, त्याचं इथे हॅचिंग आपल्याला असं दिसेल. ओके. इथे 20ची हाईट आहे. सेम हे आपल्याला आतल्या साईडला पॅड करायचं. तर रिव्हॉल्व करून रोटेट करून चेक करायचं पॅड कुठल्या डायरेक्शनमध्ये होते. तर आतल्या डायरेक्शनमध्ये 20नी पॅड केलं. कळलं एवढं? आता आपल्याला इथून इथपर्यंत हे डिस्टन्स किती दिलेलं आहे? 115चं. ओके. तर आपण इथून इथे प्लेन घेऊ 115 वरती आणि ही प्रोफाईल जी आहे ती ड्रॉ करू. तर ह्या प्लेनला आपण पॅरल प्लेन घेणार. त्या प्लेनचा ऑप्शन आहे, वरच्या डायरेक्शनमध्ये 115 एंटर केलं. ओके. हा प्लेन सिलेक्ट केला, स्केचमध्ये जातो मी. इथे आपल्याला जशी प्रोफाईल दिसते तशी ड्रॉ करायची. ही ॲक्सिस, हा पॉइंट, कोइन्सिडेंट, तिघांची आपल्याला रेडियस द्यायचे आहेत. जसं दिलेलं आहे 50ची रेडियस, 100चा डायमीटर आणि हे 40 आहे 100, हे आहे 40. त्यानंतर मग दोन सेंटर मधलं 140चा डिस्टन्स आहे. या पॉइंट आणि या पॉइंटमध्ये 140 एंटर. त्यानंतर मग आपल्याला सिमेट्रिक करायचं. हा पॉइंट, हा पॉइंट, राईट क्लिक करून अलाउ सिमेट्री लाईन, ही ॲक्सिस. ओके. त्यानंतर मग इथून ही लाईन ड्रॉ करू आपण. इथून ही लाईन ड्रॉ करू. कन्स्ट्रेंट करायचा. ही लाईन, हा सर्कल, राईट क्लिक करून टँजंट,
सेम ही लाईन हा सर्कल राईट क्लिक करून टँजन्सी एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. त्यानंतर मग सेम ही लाईन हा सर्कल टँजंट. ओके. त्यानंतर मग ही लाईन मिरर अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस. त्यानंतर मग परत ट्रिम केलं. आता इथून इथपर्यंत 95चा डिस्टन्स आहे. या लाईनपासून या लाईनपर्यंत 95 एंटर केलं. ओके. आता हे आपण काय करणार आहोत, पॅड करणार. पॅडची डिस्टन्स किती आहे, एक्झिट वर्कबेंच कितीने पॅड करायचं आपल्याला, इथे दिलेलं आहे 15 ने. ओके. इथून ही हाईट दिसते 15. आतमध्ये की बाहेरच्या साईडला, आतल्या साईडला. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये 15 एंटर केलं. कळलं एवढं. आता याच्या खालच्या सरफेसवरती 80चा डायमीटर दिलेला आहे. तो आपण अप टू नेक्स्ट करू. हा सरफेस सिलेक्ट केला, स्केचमध्ये गेलो, सर्कल कमांड घ्यायची. ते ड्रॉ होताना बरोबर पलीकडच्या साईडला जिथे आपण स्केच घेतला आहे तिथे ड्रॉ होईल. ओके. हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सन्ट्रेट. ओके. डायमीटर किती दिलेला आहे, 80चा डायमीटर. इथे हा 80चा डायमीटर. एक्झिट करायचं. ओके. खालच्या साईडला ड्रॉ झालं. ॲड करताना इथे अप टू नेक्स्ट करायचं. ओके. त्याच्यामध्ये असं मर्ज होऊन जाईल. कट ऑपरेशन मी अजून कुठेच केलं नाही. ठीक आहे. परत आता इथे मी प्लेन घेतो. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे, 205 + 145. ओके. आपला प्लेन कुठे आहे, ह्या पॉईंटला आहे. हा फेस आहे. ओके. तर हा फेस सिलेक्ट केला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. तर आपल्याला किती डिस्टन्स टाकावं लागेल, 95 + 205 + 145. ओके. तर 300 445. ठीक आहे. इथे हा 445 वरती प्लेन आपण पॅरल घेतला. ओके. तर ह्या प्लेनवरती आपल्याला सेम स्केचमध्ये जायचं आहे. कितीचा डायमीटर आहे, 80चा. ओके. चा डायमीटर. त्यानंतर मग हा पॉइंट पासून या लाईन पर्यंत किती डिस्टन्स आहे, वरतून दिलं त्याने 70चं. तर वरतूनच द्यायचं, कॅल्क्युलेशन वगैरे करत बसायचं. ह्या लाईन पासून या पॉइंट पर्यंत 70 एंटर. ठीक आहे. एक्झिट करायचं. आता सेम ह्याला मी काय करेन, पॅड करेन रिव्हर्स डायरेक्शन मध्ये अप टू नेक्स्ट. ठीक आहे. आता राहिल्या फिलेट. फक्त ही फिलेट कितीची आहे, बाहेरची 20ची दिलेली आहे. ओके. ते फिलेट कमांड घेतली. वर्टिकल एजेस घ्यायच्यात, रेडियस 20ची. त्यानंतर मग आता आपण कट ऑपरेशन करून घेऊ सगळे. ओके. हा 60चा डायमीटर आहे, किंवा हा पूर्ण थ्रूआउट कट करून घेऊ. आता आपला स्वीप कुठे केली होती, इथे केलं होतं. ओके. त्याचा पाथ हा आहे, त्याला असं शो करू शकता. राईट क्लिक करून शोचा ऑप्शन आहे. ओके. तर हाच मी काय करेन, रियूज करेन आणि कट ऑपरेशन करेन.
तिथे हा स्लॉटचा ऑप्शन आहे, स्लॉटमध्ये आपण कट करणार आहोत. तर प्रोफाईलचं हे डायमेन्शन काय राहतील कटचे, मगाशी आपण 100 घेतला होता ना डायमीटर ॲड करण्यासाठी. आता कट करण्यासाठी डायमीटर काय राहील 80चा. ओके, इथे 80 दिलेलं आहे. तर परत हा जो सरफेस आहे हा सिलेक्ट करायचा, स्केचमध्ये जायचं, ते सर्कल कमांड घेतली, सेंटर पॉईंटला बाहेर क्लिक करायचं, 80 एंटर केला, एक्झिट करायचं, इथे स्लॉट कमांड सिलेक्ट करायची, प्रोफाईल आणि हा सेंटर इथे ओके कळलं. आता हे सर्कल्स आहेत, कितीचा डायमीटर दिलेला आहे 20चा डायमीटर दिलेला आहे, 4 होल्स दिलेले. ओके, तिथे आपण होल कमांड घेऊ, हा फेस सिलेक्ट केला, पोझिशन मध्ये जायचं, हे केलेलं नाही वापरलेलं ना. ठीक आहे, आता सध्या पॉकेट कमांड वापरू. स्केच सिलेक्ट केलं, या सरफेसवरती क्लिक केलं, चा डायमीटर, कन्स्ट्रक्शन मध्ये PCDचा डायमीटर किती आहे 190चा. 190चा हा सर्कल सिलेक्ट केला, पॉकेट कमांड वापरायची, अप टू नेक्स्ट. आता ह्यालाच आपण काय करणार आहोत, सर्क्युलर पॅटर्न करणार. ओके, त्याला सिलेक्ट केलं, इथे हा ट्रान्सफॉर्मेशन फीचर्समध्ये सेकंड ऑप्शन आहे सर्क्युलर पॅटर्नचा. पहिला आधी पॉकेट सिलेक्ट करायचं, त्यानंतर मग सर्क्युलर पॅटर्नवरती क्लिक करायचं. ओके, इथे रेफरन्समध्ये हा जो सरफेस आहे किंवा हा सिलेंड्रिकल सरफेस हा सिलेक्ट केला. ओके, इथे कम्प्लीट क्राउन करायचं आणि नंबर ऑफ इन्स्टन्सेस 4 टाकले. कळलं. सगळ्यात पहिलं पॉकेट सिलेक्ट करायचं, सर्क्युलर पॅटर्न सिलेक्ट करायचं, रेफरन्समध्ये हा सिलेंड्रिकल सरफेस घेतला आणि कम्प्लीट क्राउन करायचं. ठीक आहे, सेम इथे वरच्या साईडला आपण इथे हा होल टाकून देऊ. चा डायमीटर, हा सर्कल, हा सर्कल, कॉन्सेंट्रिसिटी. ओके, एक्झिट करायचं, एकच काढायचा होल, पॉकेट कमांड करायचं, अप टू नेक्स्ट. आता हे आपण लिनियर पॅटर्न करणार आहोत. ओके, रेक्टँग्युलर पॅटर्न, याला सिलेक्ट केलं, इथे ऑप्शन आहे रेक्टँग्युलर पॅटर्नचा. ओके, याला क्लिक केलं, सेम इथे नंबर ऑफ इन्स्टन्सेस 2 पाहिजे, हा 1 आणि हा 2. ओके, तिथे रेफरन्समध्ये ही एज सिलेक्ट करायची. ओके, रिव्हर्स करायचं, इथून 2 सेंटरमधला डिस्टन्स दिला त्यांनी 160चा, दोन्ही साईडला 160. ओके, सेकंड डायरेक्शनमध्ये परत इथे 2 केले मी आणि इथे डिस्टन्स इथे आहे 160चा. इथे रिव्ह्यू करू, हा इथे 160 आला, रेफरन्समध्ये ही डायरेक्शन दिली. ओके, फर्स्ट डायरेक्शनमध्ये रेफरन्समध्ये ही डायरेक्शन दिली, सेकंड डायरेक्शनमध्ये इथे रेफरन्समध्ये ही डायरेक्शन दिली. ओके, आणि इथे ओके करायचं. सेम आता इथून हा सर्कल, राईट क्लिक करून कॉन्सेंट्रिसिटी, डायमीटर 20च दिलेलं आहे, एक्झिट करायचं, पॉकेट, अप टू नेक्स्ट. सेम आता हा पॉकेट सिलेक्ट केला, मिरर सिलेक्ट करायचा, मिररमध्ये हा प्लेन सिलेक्ट करायचा. ओके, आता इथे 60चा डायमीटर आहे, तर इथून आपल्याला इथपर्यंत कट करायला लागेल. इथे पण आपण अप टू नेक्स्ट करू. कॉन्सेंट्रिसिटी
डायमीटर किती दिलेलं आहे, आतला डायमीटर किती आहे 60चा, 60 एंटर. इथे वरती हा 60 दिलेला आहे. आता इथे तुम्ही आधी हा कट केलेला आहे, त्यामुळे आपण इथे जेव्हा आपण पॉकेट करू आणि अप टू नेक्स्ट करू तेव्हा तो या सरफेस पर्यंत कट होईल. जर का तुम्ही हा आधीचा पोर्शन कट नसेल केला तर तो अप टू नेक्स्ट केला तर खालपर्यंत जाईल. ओके, सेम राहिला इकडचा कट. स्केच मध्ये जायचं, 60चा डायमीटर आहे आणि अप टू नेक्स्ट करायचं. कन्स्ट्रेंट बाहेरच्या सर्कलला कॉन्सन्ट्रेट, स्केच 60चा डायमीटर, एक्झिट करून पॉकेट अप टू नेक्स्ट. ठीक आहे, इथे डायनामिक सेक्शनिंग आहे, चेक करत राहायचं. हा वाला ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करून यावरती मी क्लिक केलं, हा असा हॅचिंग पोर्शन दिसेल. डायनामिक सेक्शन